मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज भरल्या कारल्याची सुक्की भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि मी आणखीन एक याच्यामध्ये सिक्रेट सांगणार आहे। आपण कारल्याच्या पुरी कशा बनवून घ्यायच्या ते मी इथं तुम्हाला आज नवीन पद्धतीने सांगणार आहे। तर आपल्याला पाठीमागचा असा देठ काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने कारल्याचे तुकडे करून घ्यायचे। सर्व कारल्याचे अशाच पद्धतीने आपल्याला इथं तुकडे करून घ्यायचे आहेत। लहान मोठे आपल्या आवडीनुसार केले तरी पण चालतील। मी इथं घेतलेले आहेत 250 ग्रॅम कारले मी इथं कवळे लुसलुशीत घेतलेले आहेत। आणि निब्बर जर कारले जर असतील त्याच्यामधल्या बॅग कशा पद्धतीने काढायचं हे मी इथं तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे। आपण भरलं कारलं करायला ना आपण अशा 4 भाग करतो, तर आपल्याला अजिबात तसं करायचं नाही। फक्त याच्यामधल्यात ना ब्या काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मी एक चमचा घेतलेला आहे, त्याच्या पाठीमागच्या बाजूने ना असं फक्त गोल फिरवायचं आणि त्यामधल्या ब्या काढून घ्यायच्या। पटकन ह्या ब्या निघतात अशा पद्धतीने सर्व आपल्याला कारल्यामधल्या ब्या काढून घ्यायच्या आहेत। पूर्णपणे आपण पाहू शकता याच्यामधल्या ब्या काढून घेतलेल्या आहेत। आपल्याला अजिबात कारला आता चिरून घ्यायचं नाही। ह्याच पद्धतीने कारल्यामध्ये आपल्याला ना सारंग भरून घ्यायचं आहे। त्याचा सर्व कारल्यामधल्या आपण ब्या काढून घेऊया। आता कारला आपल्याला शिजून घ्यायचा आहे, तर मी इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला। त्यामध्ये 1 उकळ तेल घालून घेऊया। तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची, जास्त नाही, तेलामध्ये थोडीच हळद घालून घ्यायची। आणि कारले चिरून घेतल्याच्या नंतर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारले। आता हे आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। कारले शिजताना आवर्जून मीठ घालायचं, अजिबात विसरायचं नाही। आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपलं कारलं इथं कडू होऊ नये म्हणून आता मी इथं घेतलेलं आहे अर्ध लिंबू, आणि आपल्याला पूर्ण अर्ध लिंबू याच्यामध्ये ना पिळून घ्यायचं आहे। आणि लिंबाची फोड सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता कारलं शिजण्यासाठी इथं 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे। आता कारला आपल्याला लिंबाच्या रसामध्ये पूर्णपणे कारलं शिजून घ्यायचं आहे। लिंबू जर पिळून घातलं ना कारला अजिबात इथं कडू होत नाही। लिंबू जर नसेल तुमच्याकडे, चिंच जर असेल तर चिंच 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजून घालून चिंच सुद्धा तुम्ही याच्यासोबत घालू शकता। चिंच घातल्याने सुद्धा कारलं अजिबात कडू होत नाही। आता झाकण ठेवून आपण 10 मिनिटं कारलं शिजून घेणार आहोत। फुल गॅसवरती कारलं शिजून घ्यायचं आहे। आपण कारल्यामध्ये भरण्यासाठी सारण भरून घेणार आहोत। मी इथं घेतलेलं आहे शेंगदाणे आपल्याला इथं खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। पोहे खायचा 1 चमचा, तीळ घेतलेले आहेत, तीळ सुद्धा आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। मी 10-12 अद्रकीचे तुकडे घेतलेले आहेत। 1 कुडी लसणाची घेतलेली आहे। आपण कारले शिजायला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये। आणि आता हे मिक्सरमध्ये ना फिरून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही, आपल्याला इथं आबडधोबडच ठेवायचं आहे। पद्धतीने इथं आबडधोबड काढून घेतलेला आहे। आणि आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। याच्याबरोबर सुके मसाले जर फिरून घेतले ना सगळीकडे पोहोचल्या जातात आणि टेस्ट पण खूप छान लागते। लाल तिखट घेतलेला आहे घरगुती अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे, आणि आपला घरगुती मसाला असतो ना तो अर्धा चमचा घेतलेला आहे, आणि सब्जी मसाला घेतलेला आहे थोडासा। आपण हळद सुद्धा थोडीशी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता आहे ना मिक्सरला आहे ना आपल्याला थोडंसं फिरून घ्यायचं आहे, जास्त बारीक होईपर्यंत नाही, फक्त मसाले मिक्स होईपर्यंत आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे। मी बनवतो ना
त्याप्रमाणे मी इथं कारल्याची भाजी सांगणार नाही, आज वेगळ्याच पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता आपल्याला एक बारीक चिरलेला कांदासुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मी इथं ठेवलेला आहे पॅन गरम करायला. त्यामध्ये एक उभं तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की थोडीशी मोहरी टाकायची, थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. मोहरी जिरे छान तडतडले, त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला एक कांदा टाकून घ्यायचा. कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपला कांदा इथं हलकासा परतलेला आहे आणि 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आणि कांद्यासोबत आहे ना बेसन पिठाचा सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला बेसन पीठ सुद्धा त्याच्या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. बेसन पिठाचा अजिबात कच्चेपणा राहिला नाही पाहिजे, नाहीतर पिठळ लागते. बेसन पीठ कांदा हलकासा छान परतलेला आहे. जो आपण शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे ना, तो आता आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया. छान त्याच्यासोबत आपण एकजीव करून घेऊया. आपण हे सारण जे बनवून घेतलेलं आहे ना, आपल्याला कोरडं ठेवायचं नाही, तर फक्त पोहे खायचा 1.5 चमचे आहे ना, हलकासा असा पाण्याचा शितोडा द्यायचा आणि थोडंसं ओलसर झालं पाहिजे इतकंच टाकायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं इथं सारणसुद्धा बनवून झालेलं आहे आणि आपले कारलेसुद्धा छान शिजलेले आहेत. आपण थोडेसे कारले थंड होऊन देऊया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये या सारण भरून घेऊया. मस्त असे आपल्या इथं कारलेसुद्धा शिजलेले आहेत, पाहू शकता. तुम्हाला दाखवते, हे पहा, एकदम मस्त हे जिरी दाबले की हे होतात. आता आपले थंड झालेले आहेत बऱ्यापैकी. आता आपण आहे ना याच्यामध्ये हा सारण भरून घेऊया. आपल्याला अशाच पद्धतीने याच्यामध्ये ना भरून घ्यायचं आहे. सर्व कारल्यामध्ये ना ह्याच पद्धतीने काय होतं माहिती का, आपण आता कारलेत ना तळून घेतो आणि आपण 4 फोडी जर अशा केल्या ना, तर आपल्या शेंगदाण्याचा कूटीने सारण केलेलं हे त्याच्यामधलं निघतं आणि करपल्या जातं. त्यामुळं कधी पण अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनायची. आपला शेंगदाण्याचा कूट करपल्यासुद्धा जात नाही आणि त्यामधला निघतसुद्धा नाही बाहेर. अशाच पद्धतीने आपण सर्व भरून मी इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि पोहे खायचं 1 चमचा अगोदर चौकून असं तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून आपले कारले खाली करपल्या जाणार नाहीत. आणि आपण जे आता सारण भरून घेतलेलं आहे कारले अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. आणि गॅस आपल्याला आता इथं मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती छान कारले परतून घ्यायचे आहेत, कारण की आपण कारले अगोदरच शिजून घेतलेले आहेत. आपले बऱ्यापैकी कारले शिजलेले आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवायचं, 2 मिनटं वाफवून घेऊया. अधूनमधून चेक करत राहायचं. आपल्या इथं सारण उरलेलं आहे. आपण कारले छान परतले त्यानंतर हे वरून टाकून देणार आहोत. अधूनमधून चेक करत राहायचं, नाही तर कारले आपले एकाच बाजूतून करपल्या जातील. आता आपण हा राहिलेला शेंगदाण्याचा कूट आहे ना अशा पद्धतीने वरून टाकून घेऊया आणि हा सुद्धा याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून आहे ना 1-2 मिनटं छान गरम तव्यावरती कारलं आता आपण वाफवून घेऊया. आता गॅस चालू ठेवायचा नाही. बऱ्यापैकी आपलं कारलं इथं शिजलेलं आहे, तयार झालेलं आहे. मस्त अशी भरल्या सुक्या कारल्याची भाजी माझी इथं तयार झालेली आहे. एकदम झटपट कमी वेळेमध्ये आपल्या घरगुती साहित्यामध्ये टिफिनसाठी पटकन तयार होते. खूप छान लागते खायला. कशी वाटली माझी इथं कारल्याची भाजीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.